नमस्कार मित्रहो, आज आपण इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय हा घटक बघणार आहोत. सुरुवातीला आपण आधी व्याख्या बघून घेऊ, जेणेकरून तुम्हाला अर्ध इंटरजेक्शन तर व्याख्येमधूनच समजणार आहे. त्यानंतर मग इंटरजेक्शन मध्ये येणारे जे इंग्लिश मधले शब्द आहेत ते बघू आणि मग त्याचा मराठीत काय अर्थ होतो तो बघू. चला व्याख्या बघूया. मी थोडा हळूवार वाचतो जेणेकरून तुम्हाला समजेल ते लवकर. एखादी कृती किंवा प्रसंग किंवा अशी गोष्ट ज्यामुळे माणसाच्या तोंडातून त्या प्रसंगाला अनुसरून एखादा शब्द बाहेर पडतो, तो शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय होय. अशा शब्दातून त्या प्रसंग किंवा कृतीला अनुसरून तो माणूस शब्दरूपी त्याच्या भावना व्यक्त करत असतो. त्या भावनांनाच केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. तर व्याख्येतून आपल्याला काय लक्षात आलं की माणूस एखाद्या प्रसंगामध्ये असतो किंवा एखाद्या कृती करत असतो आणि अचानक असं काहीतरी प्रसंग घडतो की त्याच्या तोंडातून त्याच्या भावनारूपी शब्द बाहेर पडतात. म्हणजे त्यावेळेस त्याची मानसिक परिस्थिती एक तर सुखाची असेल, दुःखाची असेल किंवा भीतीची असेल आणि अशा परिस्थितीतून जे शब्द त्याच्या बाहेर पडतात त्यालाच आपण इंटरजेक्शन म्हणतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता सपोज तुम्ही रस्त्याने जात आहात आणि अचानकपणे तुम्हाला साप दिसला. तुम्ही लगेच काय करता? लगेच रिएक्ट करता, अरे बापरे. तर हा अरे बापरे हा जो शब्द आहे यालाच इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये इंग्लिशमध्ये इंटरजेक्शन आणि मराठीमध्ये केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. तर चला आपण तसे कोणते शब्द आहेत ते बघूया आणि ते केव्हा वापरता याचा मी वाक्यात उपयोग केलेला आहे तो पण बघूया. आता इंग्लिशमध्ये बघा, वाव. मराठीत त्याचा अर्थ काय होतो? वा किंवा किती छान. इंग्लिशमध्ये हुर्रे, मराठीमध्ये पण आपण हुर्रेच करतो. इंग्लिशमध्ये आलास, मराठीमध्ये अरे बापरे. इंग्लिशमध्ये ब्रावो, मराठीमध्ये शाब्बास. इंग्लिशमध्ये ऊ, मराठीमध्ये छी. म्हणजे घृणेचा उद्गार असतो हा. म्हणजे एखादं जर घृणास्पद काही दिसलं आपल्याला तर म्हणतो छी छी. त्याच्यानंतर बघा ओ नो, मराठीमध्ये अरे नाही. आउच, अरे किंवा उई. हे, अरे, ऐक. जनरली आपण एखाद्याचं लक्ष आपल्याकडे वेधण्याकरता आपण असा शब्द हे किंवा अरे असं बोलतो. आहा, अरे वा, आनंदाचा उद्गार. म्हणजे जर का एखाद्या आनंदाची गोष्ट आली, कोणी पास झाला तुमचा जवळचा मित्र, म्हणतो अरे वा खूप छान. तर हे जे सर्व शब्द आहेत हे सगळे इंटरजेक्शन असतात. तर हा शब्द जनरली आपण बोलायचं नसलं तर नुसती एक मुखसंमती द्यायची असली तर आपण हू असं करत असतो. किंवा एखादा आपल्याला काही बोलत असेल तर आपण इथे आहे किंवा मी ऐकतोय तुझी गोष्ट त्यावेळेस हू हू करत असतो आपण. आता यांचा आपण सर्वांचा वाक्यात उपयोग बघूया. वाव म्हणजे किती छान. इंग्लिश मधलं वाक्य बघा, मग मराठीतून मी वाचतो तेच. त्याचा अर्थ काय तो मराठीतून वाचतो. वाव, दिस केक इज डिलिशियस. वा, हा केक किती चविष्ट आहे. ओ नो, अरे नाही. ओ नो, आय मिस द बस. अरे नाही, माझी बस चुकली. हुर्रे, मराठीतून पण आपण हुर्रे जनरली असंच करतो. हुर्रे, एक्झाम्स आर ओव्हर. हुर्रे, परीक्षा संपल्या. आउच, अरे किंवा उई. आउच, दॅट नीडल हर्ट. उई, त्या सुईने दुखापत झाली किंवा ती सुई आपल्याला टोचली. आलास, अरे बापरे, दुःखाने. आलास, द पुअर बर्ड डायड. अरे बापरे, ती गरीब चिमणी मेली. हे, अरे, ऐक. हे, डोंट टच दॅट. हे, त्याला हात लावू नकोस. ब्रावो, शाब्बास. ब्रावो, यू प्लेड व्हेरी वेल. शाब्बास, तू खूप छान खेळलास. आठवा आहे आहा, म्हणजे अरे वा, आनंदाचा उद्गार. आहा, नाऊ आय अंडरस्टँड द ट्रिक. अरे वा, आता मला युक्ती समजली. हू म्हणजे छी, घृणेचा उद्गार. हू, व्हॉट अ बॅड स्मेल. छे, किती वाईट वास आहे. म्हणजे विचार करताना किंवा संमती दर्शवायला. लेट मी थिंक अबाउट इट. मला याबद्दल विचार करू दे. तर हे जे सर्व शब्द आहेत हे सर्व केवल प्रयोगी अव्यय आहेत. आता इथे पार्ट ऑफ स्पीच आपलं संपलेलं आहे. आता आपण फक्त 1-2 व्हिडिओमध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, त्यानंतर जेंडर हे सर्व आपण 1-2 व्हिडिओमध्ये करून घेऊ आणि मग त्यानंतर एकदा आपण टेन्स सुरुवात केली का आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर कुठे तुम्हाला काही घाई होत असेल किंवा काही समजत नसेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.